नमस्ते मित्रांनो, मराठी व्याकरणाचा भाग 3 आज आपण बघणार आहोत. वाक्याचे प्रकार या संबंधीची माहिती आपण घेणार आहोत आजच्या या लेक्चरमध्ये. याच्यापूर्वी आपण भाग 1 आणि भाग 2 मध्ये कर्ता कर्म क्रियापद भाग 2 मध्ये प्रयोग आपण बघितलेला होता. भाग 3 मध्ये आज आपण वाक्याचे प्रकार बघणार आहोत. वाक्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. मराठी व्याकरणामध्ये अतिशय महत्त्वाचा भाग आहे. प्रश्न साधे साधे असतात, त्याची साधी साधी उत्तरं असतात, पण आपल्याला बेसिक थोड्याशा गोष्टी माहिती नसल्यामुळं आपल्याला वाक्याच्या प्रकारामध्ये कन्फ्युजन होतं. आता कोणकोणते वाक्याचे प्रकार आहेत किंवा वाक्याच्या प्रकारामध्ये MPSCला किंवा वेगवेगळ्या तत्सम एक्झामला परीक्षेला कोणते कोणते प्रश्न येतात याच्या संबंधी मी थोडंसं तुम्हाला सांगतो. प्रश्न समजा एखादं वाक्य दिलं असेल की हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचं आहे. पर्याय असतील केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, किंवा आणखी एखादं वाक्य दिलं असेल होकारार्थी आहे का नकारार्थी आहे ओळखायचं. साधं विधान आहे किंवा साधं वाक्य आहे का आज्ञार्थी वाक्य आहे ते ओळखावं लागेल. हे ओळखण्यासाठी काय काय करावं लागेल ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच पद्धतीनं प्रश्नार्थी वाक्य असते, आज्ञार्थी वाक्य असते, मुख्य वाक्य कोणतं, गौण वाक्य कोणतं, या संबंधीची सगळी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता या मराठी व्याकरण भाग 3 मध्ये वाक्याचे प्रकार यामध्ये पहिला भाग आपण किंवा पहिला प्रकार बघणार आहोत ते साधं वाक्य. आता साधं वाक्य कोणत्या पद्धतीचं असतं, साधं वाक्य कसंही असू शकेल, निगेटिव्ह असू शकेल, होकार असेल, नकार असेल, केवल असेल, मिश्र असेल, कशाही पद्धतीचं वाक्य असू शकेल. पण साधं वाक्य या वाक्यानं क्रियेचा अर्थ सांगितलेला असतो. एक राजा होता, त्याच्यामध्ये दुसरा कुठलाही उद्देश नसतो. एक राजा होता, एक मित्र होता, आमच्या गावामध्ये शाळा आहे वगैरे. म्हणजे साधारणपणे एक राजा होता हे साधं वाक्य झालं. म्हणून अशी कोणतेही वाक्य असतील, असं कोणतंही वाक्य असेल तर त्याला आपण साधं वाक्य म्हणतो की ज्याच्यामध्ये काही उद्देश नसतो, काही हेतू नसतो, काही परिणाम नसतो किंवा काही संकेत नसतो. एकदम साधं वाक्य असतं, त्याला आपण साधे वाक्य असं म्हणतो. वेगवेगळी उदाहरणं आपण या संबंधी घेऊ शकतो. याला साधं वाक्य असं म्हणतो आपण. होकारार्थी वाक्य कसं म्हणायचं, ज्या वाक्यामध्ये क्रियापदानं सुचवलेली क्रिया ही होकार दर्शवते, ज्या वाक्यामधली क्रिया होकार दर्शवते, या ज्या वाक्यामधील क्रियेचा भाव हा होकार दर्शवणारा भाव असतो आणि म्हणून त्याला आपण होकारार्थी वाक्य असं म्हणतो. म्हणजे कसं वाक्य, मी आज शाळेला जाणार आहे, मी आज लेक्चर घेणार आहे, मुलं आज इथं बसली आहेत. म्हणजे ज्या वाक्यामध्ये होकार आहे, नेहमी खरे बोलावे, होकार आहे, नेहमी चांगले काम करावे, म्हणजे पॉझिटिव्हनेस याच्यामध्ये आला पाहिजे, होकार आला पाहिजे, त्याला आपण होकारार्थी वाक्य म्हणतो. याच्या उलट नकारार्थी वाक्य कोणतं असू शकेल, तर नकारार्थी वाक्य शोधत असताना अतिशय खूप शोध आहे, साधं आहे हे. नकारार्थी वाक्य कसं असू शकेल, मी आज शाळेत जाणार नाही, मी आज शाळेत जाणार नाही. नाही हा शब्द नकार दर्शवतो. अशी अनेक वाक्य नकार दर्शवणारी वाक्य, ज्या नकार दर्शवणारे वाक्य असतील तर त्याला आपण नकारार्थी वाक्य असं म्हणतो. वाक्यातली क्रिया ही नकार दर्शवते आणि ज्या वाक्यातली क्रिया नकार दर्शवते, ज्या वाक्यातलं क्रियापद नकार दर्शवतं, म्हणजेच ते वाक्य नकार दर्शवतं, त्याला आपण नकारार्थी वाक्य असं म्हणतो. दुसरं वाक्य, त्याच्यानंतरचं वाक्य आपण बघूया. याच्यामध्ये उद्गारार्थी वाक्य आहे. उद्गारार्थी वाक्य याचा अर्थच असा असतो की मनात असलेल्या एखाद्या विशिष्ट घटनाप्रसंगी, एखाद्या विशिष्ट प्रसंगी, आनंदाचा प्रसंग असेल, दुःखाचा प्रसंग असेल किंवा कोणत्याही भावनांचा प्रसंग असेल, एखाद्या प्रसंगी उत्स्फूर्तपणे तोंडातून जर शब्द निघाले, उत्स्फूर्तपणे तोंडातून जर उद्गार निघाले, तर आपल्या तोंडामधून जे उद्गार निघतात, ज्या उद्गाराचं वाक्य निघतं त्याला आपण उद्गारवाचक वाक्य म्हणतो, त्याला आपण उद्गारार्थी वाक्य असं म्हणतो. अचानक एखादा आपण साप बघितला, मोठा साप असेल तर आपण म्हणतो अरे रे केवढा मोठा साप. अरे रे केवढा मोठा साप हे वाक्य जर मी इथं लिहिलं, अरे रे केवढा मोठा साप हा, हे वाक्य लिहिलं तर अरे रे हे आश्चर्यकारक आहे आणि म्हणून त्याच्यापुढे उद्गारवाचक चिन्ह येतं, केवढा मोठा साप हा. तर याच्यामध्ये अरे रे केवढा मोठा साप हा, याच्यामध्ये हे उद्गारवाचक झालं. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी होते की प्रसंग कोणताही असो, त्या प्रसंगाला अनुसरून जे तोंडातून उद्गारवाचक बाहेर पडतील शब्द त्याला आपण उद्गारवाचक शब्द म्हणतो आणि उद्गारवाचक शब्द ज्या वाक्यामध्ये असतील त्याला आपण उद्गारवाचक वाक्य असं म्हणतो. किंवा वाह खूप छान काम केलंस, वाव आम्ही जिंकलो, अरे रे केवढा मोठा साप हा, छे छे असं कुणी करू नये, छी किती घाण आहे हे, अशा पद्धतीची ही वाक्य असू शकतात, त्याला आपण उद्गारार्थी वाक्य असं म्हणतो. पुढचा विभाग आपण बघूया. याच्यामध्ये प्रश्नार्थी वाक्य अतिशय सोपं आहे.
ज्या वाक्याच्या पुढे प्रश्नचिन्ह असतं, ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो, ज्या वाक्यामध्ये काहीतरी अपेक्षित उत्तर हवं असतं म्हणून विचारलेलं वाक्य असतं, त्याला आपण प्रश्नार्थी वाक्य म्हणतो. साधारणपणे कोण आहे तिकडे, प्रश्नचिन्ह. तुझ्याकडे पेन आहे का, हे प्रश्नचिन्ह. म्हणजे प्रश्नचिन्ह कसं असेल तर वाक्याच्या शेवटी असेल आणि त्यामुळे प्रश्नार्थी वाक्य आपल्याला ओळखता येतं. प्रश्नार्थी वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो, त्याला आपण प्रश्नार्थी वाक्य असं म्हणतो. आज्ञार्थी वाक्य कशा पद्धतीचं असतं पहा. आज्ञा केलेली असते, उपदेश केलेला असतो, एखादी गोष्ट सांगितलेली असते, ती केलीच पाहिजे, आदेश पाळलाच पाहिजे, आदेश दिलेला असतो, त्याला आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. म्हणजे सैनिक हो, पुढे चला, हे वाक्य आज्ञार्थी वाक्य म्हणून ओळखलं जातं. सैनिक हो, पुढे चला. किंवा सैनिकांना दिलेला आदेश असेल किंवा असे असेल, शांतता पाळा, मुलांनो अभ्यास करा, अशा पद्धतीचा उपदेश केलेला असेल, आदेश दिलेला असेल, त्याच्यानंतर आज्ञा केलेली असेल तर त्या वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. आता स्वार्थी वाक्य थोडंसं गोंधळ होतो. स्वार्थी वाक्य कोणतं हे बघण्यामध्ये, स्वार्थी वाक्यामध्ये काळाचा बोध होतो आणि या स्वार्थी वाक्यामध्ये काळाचा बोध होत असताना एक गोष्ट नक्की आहे याच्यामध्ये की माझे पुस्तक वाचून झाले. झाले हा शब्द काळ सांगतो, झाले हा शब्द काळाचा विचार करायला लावतो. झाले हे क्रियापद काय करतं, त्या वाक्यामधला काळ सांगतो, नुसती जस्ट क्रिया झाली वगैरे, म्हणजे त्याला स्वार्थी वाक्य म्हणतो आपण. कोणतंही वाक्य असेल आणि त्याच्यामध्ये क्रियापदावरून जर काळ जस्ट लक्षात येत असेल, आपल्या काळाचा बोध होत असेल आपल्याला त्या वाक्यामधून, तर त्याला आपण स्वार्थी वाक्य असं म्हणतो. पुढचं वाक्य आहे विद्यार्थी वाक्य. विद्यार्थी वाक्य कशाला म्हणायचं पहा. विद्यार्थी वाक्यामध्ये योग्यता दर्शवलेली जाते, अपेक्षा व्यक्त केलेली असते, शक्यता असते. म्हणजे कशा पद्धतीनं, तुम्ही आज अभ्यास करावा. समजा एखाद्याने विद्यार्थ्यांना सांगितलं, 4-5 विद्यार्थी, तुम्ही आज सगळ्यांनी अभ्यास करावा. करावा ही अपेक्षा झाली आणि जर वा वे वी शेवटी असेल क्रियापदाच्या तर त्याला आपण विद्यार्थी वाक्य असं म्हणतो. म्हणजेच कसं, सर्वांनी उत्तीर्ण व्हावे, सर्वांनी उत्तीर्ण व्हावे ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे. म्हणजे व्हावे, करावा. किंवा आणखी एक आपण विद्यार्थीमध्ये सांगतो, सर्वांनी शांतता राखावी. वा वी वे व्या काही असेल याच्यामध्ये, योग्यता असेल किंवा अपेक्षा व्यक्त केलेली असेल, हे व्हावं अशी अपेक्षा असेल तर त्याला आपण निश्चितपणाने विद्यार्थी वाक्य असं म्हणतो. अगदी छोटे छोटे मिनिंग्ज आहेत, छोटे छोटे अर्थ आहेत या वाक्यांचे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे मुख्य वाक्य आणि गौण वाक्य कशाला म्हणायचं. मुख्य वाक्य 2 वाक्यांनी मिळून बनलेलं एखादं वाक्य असेल तर त्यामध्ये मुख्य वाक्य असतं. काही वेळेला 2 मुख्य वाक्यांनी बनलेलं वाक्य असतं, काही वेळेला 1 मुख्य वाक्य आणि 1 गौण वाक्य असतं. इथं मी एक वाक्य लिहितो पहा. गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे. 2 वाक्याचा समावेश आहे याच्यामध्ये. गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे, याच्यामध्ये गुरुजी म्हणाले की पर्यंत एक वाक्य आहे आणि पृथ्वी गोल आहे हे एक वाक्य आहे. आता याच्यामधलं मुख्य वाक्य कोणतं आणि गौण वाक्य कोणतं आणि ते कसं ओळखायचं पहा. मुख्य वाक्य याच्यामध्ये कर्ता वेगळा असतो, क्रियापद वेगळा असतं आणि हे पूर्ण वाक्य असतं, त्याला आपण मुख्य वाक्य असं म्हणतो. मुख्य वाक्यामध्ये कर्ता वेगळा असतो, क्रियापद वेगळं असतं आणि हे सेपरेट वाक्य असतं, सेपरेट अर्थ दर्शवणारे वाक्य असतं आणि मुळामध्ये हे वाक्य कुठल्याही दुसऱ्या वाक्यावरती अवलंबून नसतं, स्वतंत्र असतं, म्हणून त्याला आपण मुख्य वाक्य असं म्हणतो. आता याच्यामध्ये गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे, याच्यामध्ये पृथ्वी गोल आहे हे मुख्य वाक्य आहे. हे मुख्य वाक्य सेपरेट जरी काढलं तरी ते कुणावरती अवलंबून आहे नाही, त्याचा दुसरा वेगळा अर्थ आपण, त्याचा स्वतंत्र अर्थ आपण काढू शकतो. महत्वाचं काय याच्यामध्ये, गुरुजी म्हणाले की हे जर वाक्य आपण घेतलं तर हे अपूर्ण वाक्य आहे आणि जे अपूर्ण वाक्य असतं त्याला आपण गौण वाक्य म्हणतो. लक्षात येतंय का पहा. मुख्य वाक्य स्वतंत्र वाक्य असतं, गौण वाक्य अपूर्ण वाक्य असं असतं. मुख्य वाक्य कोणावरही दुसऱ्या वाक्यावर डिपेंड नसतं, अवलंबून नसतं, मात्र गौण वाक्य हे मुख्य वाक्यावरती अवलंबून असतं. साधारणपणे असं सांगता येईल आपल्याला, मुख्य आणि गौण वाक्य मिळून बनतं ते पुढं मिश्र वाक्य वगैरे आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे
या वाक्यामध्ये सेपरेट जे स्वतंत्र वाक्य आहे त्याला मुख्य वाक्य म्हणतो आपण, अपूर्ण वाक्य आहे त्याला आपण गौण वाक्य म्हणतो. अशी अनेक उदाहरणं घेता येतील आपल्याला. दुसरं महत्त्वाचं याच्यामध्ये एक लक्षात आलं तुमच्या, मुख्य वाक्य कशाला म्हणायचं, गौण वाक्य कशाला म्हणायचं. किंवा असे वाक्य एखादं आपण घेऊ शकतो की राम म्हणाला आपण अभ्यास करूया. आता हे पहा, किंवा इथं कीनं जोडलेलं असतं. राम म्हणाला की आपण अभ्यास करूया, कीनं जोडलेलं वाक्य मिश्र वाक्य आहे. आता राम म्हणाला की आपण अभ्यास करूया हे तर होत नाही, हे एक वाक्य होऊ शकेल. हे जे सेपरेट वाक्य आहे, स्वतंत्र वाक्य आहे, त्याला आपण मुख्य वाक्य म्हणायचं, आपण अभ्यास करूया. राम म्हणाला की काय म्हणाला ते स्वतंत्ररित्या दाखवलेलं आहे, पण राम म्हणाला की इथपर्यंत जे वाक्य आहे त्याला आपण गौण वाक्य म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये कन्फ्युजन होता कामा नये. म्हणजे लक्षात आलं तुमच्या, मुख्य वाक्य कशाला म्हणायचं, गौण वाक्य कशाला म्हणायचं. म्हणजे पहिल्यांदा साधं वाक्य आपण बघितलं. साधं वाक्यामध्ये साधा सिंपल अर्थ असतो, काही उद्देश वगैरे त्याच्या पाठीमागं नसतो. ज्या वाक्याच्या क्रियेमध्ये होकार असतो त्याला होकारार्थी वाक्य म्हणतात. ज्या वाक्याची क्रिया नकार दर्शवते त्याला नकारार्थी वाक्य म्हणतात. ज्या वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह असतं, ज्या वाक्यामध्ये आपोआप आपल्या मनातले भाव प्रकट होतात, एखादी घटना बघितल्यानंतर उद्गार बाहेर निघतात, त्या वाक्याला आपण उद्गारार्थी वाक्य म्हणतो. ज्या वाक्यामध्ये समोरच्याला काहीतरी विचारायचं असते, त्याच्याकडून काहीतरी अपेक्षित असते म्हणून प्रश्न विचारला जातो, त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. समोरच्याला आज्ञा केलेली असते आणि ही आज्ञा करत असताना वेगवेगळे उद्देश असतात त्याच्यामध्ये. जा, अभ्यास कर, सैनिकांनो पुढे चला, थांब, लगेच ये, अशा पद्धतीचं आज्ञार्थी वाक्यामध्ये असतं. स्वार्थी वाक्य ओळखायचं असेल तर स्वार्थी वाक्यामध्ये काळाचा बोध होतो. विद्यार्थी वाक्यामध्ये अपेक्षा व्यक्त केलेली असते, तुम्ही सर्वांनी अभ्यास करावा, परमेश्वराची प्रार्थना करावी, यासारखे. मुख्य आणि गौण वाक्य मी सांगितलं तुम्हाला. मुख्य वाक्य हे गौण वाक्यावर अवलंबून नसतं, मात्र गौण वाक्य मुख्य वाक्यावर अवलंबून असतं. मुख्य वाक्य स्वतंत्र असतं, गौण वाक्य स्वतंत्र नसतं, ते अपूर्ण असतं. मुख्य वाक्य पूर्ण असतं, हे अपूर्ण असतं. राहिला दुसरा भाग, याच्यामध्ये केवल वाक्य कशाला म्हणायचं पहा. केवल वाक्य हे याच्यामध्ये एकच कर्ता असतो आणि एकच क्रियापद असतो, त्याला आपण केवल वाक्य म्हणतो. म्हणजे कशा पद्धतीचं वाक्य असेल पहा, एकच कर्ता आणि एकच क्रियापद असलेलं वाक्य. श्याम पुस्तक वाचतो. श्याम पुस्तक वाचतो, याच्यामध्ये श्याम हा कर्ता आहे, वाचतो हे क्रियापद आहे. ज्या वाक्यामध्ये केवल वाक्य कसं ओळखायचं किंवा केवल वाक्य कशाला म्हणायचं, त्याला साधं वाक्य म्हटलं जातं. श्याम एकच कर्ता आहे, याच्यामध्ये दुसरा कर्ता नाही, आणि वाचतो हे एकच क्रियापद आहे. म्हणून एकच कर्ता आणि एकच क्रियापद ज्या वाक्यामध्ये असेल त्याला आपण केवल वाक्य म्हणतो. बरोबर. म्हणजे श्याम पुस्तक वाचतो, मी बाजारात जातो, मी आंबा खातो, मी अभ्यास करतो, मी क्रिकेट खेळतो, सचिन क्रिकेट खेळतो, रमेश व्हॉलीबॉल खेळतो, अशी जी एकटी वाक्य असतात की ज्याच्यामध्ये एक कर्ता आणि एकच क्रियापद असतं, त्याला केवल वाक्य असं म्हटलं जातं. म्हणजे हे झालं. आता मिश्र वाक्य कशाला म्हणायचं पहा. मिश्र वाक्य म्हणायचं की ज्याच्यामध्ये एक मुख्य वाक्य असतं अधिक दुसरं गौण वाक्य असतं, या दोन्हीचं मिळून झालेलं मिश्र वाक्य असतं. आणि ही दोन्ही वाक्य जोडली जातात, ती उभयान्वयी अव्ययानं जोडली जातात, उभयान्वयी अव्ययानं. आणि ही उभयान्वयी अव्यय पण कोणत्या पद्धतीची असतात तर ही असतात गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असतात. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली मुख्य आणि गौण वाक्य असतात, त्याला आपण मिश्र वाक्य असं म्हणतो. मुख्य वाक्य आणि गौण वाक्य ह्या दोन्हीचं मिश्रण असेल तर त्याला आपण मिश्र वाक्य म्हणतो. मिश्र वाक्याचं वैशिष्ट्य असतं ते उभयान्वयी अव्ययानं जोडलं जातं आणि ती उभयान्वयी अव्यय असतात गौणत्व सूचक. आता ज्या वेळेला आपण मिश्र वाक्य बघतो त्यावेळेला मिश्र वाक्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला लक्षात येतील. कोणते कोणते प्रकार आहेत मिश्र वाक्याचं, त्याच्यापूर्वी आपण मिश्र वाक्य नक्की कशाला म्हणायचं हे बघितलं. मुख्य आणि गौण वाक्य, किंवा या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊन बघूया. जो थांबला तो संपला, हे एक वाक्य. जेव्हा ढग येतात तेव्हा मोर नाचतो. मगाशी सांगितलेलं वाक्य, गुरुजी म्हणाले की एकी हेच बळ. ही त्या तीन वाक्य जर आपण बघितली तर ह्या तीन वाक्यामध्ये आपल्या लक्षात येईल की ही तिन्ही वाक्य मिश्र वाक्य आहेत.
ही तिन्ही वाक्य मिश्र वाक्य का आहेत मी त्याची व्याख्या सांगितली. तिन्ही वाक्य मिश्र वाक्य असण्यापाठीमागं कारण आहे ही सगळी वाक्य दोन वाक्यांनी बनलेली आहेत, मुख्य वाक्य आणि गौण वाक्य. आता मुख्य वाक्य कोणतं आणि गौण वाक्य कोणतं? जी वाक्य स्वतंत्र असतात त्याला आपण मुख्य वाक्य म्हणतो. कोणती कोणती वाक्य स्वतंत्र आहेत? तो संपला, तेव्हा मोर नाचतो, एकी हेच बळ. ही वाक्य पूर्ण अर्थाची वाक्य आहेत. ही वाक्य स्वतंत्र आहेत. ही वाक्य अलीकडच्या कोणत्याही वाक्यावरती अवलंबून नाहीत, म्हणून त्याला आपण मुख्य वाक्य म्हणतो. जो थांबला हे अपूर्ण वाक्य वाटतंय, म्हणून आपल्याला ते वाक्य गौण वाक्य आहे. जेव्हा ढग येतात पुढं काय होतं माहिती नाही, म्हणून ते वाक्य अपूर्ण वाक्य आहे, म्हणून गौण वाक्य आहे. गुरुजी म्हणाले की हे वाक्य अपूर्ण वाक्य आहे, म्हणून ते गौण वाक्य आहे. आणि जेव्हा मुख्य वाक्य प्लस गौण वाक्य असं दोन्हीचं कॉम्बिनेशन, दोन्हीचा समुच्चय असतो, तेव्हा त्या वाक्याला आपण मिश्र वाक्य असं म्हणतो. ही मिश्र वाक्य मी मगाशी सांगितलं की हे उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात. पण ही उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात ती कोणती उभयान्वयी अव्यय असतात? तर गौणत्व बोधक उभयान्वयी अव्यय असतात. गौणत्व बोधक किंवा गौण उभयान्वयी अव्यय असतात. आणि संयुक्त वाक्य ज्या वेळेला बघतोय आपण त्यावेळेला ती जी वाक्य जोडलेली असतात संयुक्त वाक्य, दोन मुख्य वाक्य जोडलेले असतात, त्याला आपण संयुक्त वाक्य म्हणतो. ही वाक्य जोडताना प्रधानत्व सूचक किंवा प्रधान सूचक किंवा प्रधानत्व बोधक अशी उभयान्वयी अव्यय असतात. एक याच्यामध्ये आपल्याला बघता येईल स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय, दुसरं कारण बोधक, तिसरं वाक्य आपल्याला या ठिकाणी बघता येईल तिसऱ्या पद्धतीचं वाक्य संकेत बोधक आणि चौथं उद्देश बोधक. हे उभयान्वयी अव्ययाचे भाग आहेत. उभयान्वयी अव्ययाचे भाग आहेत हे, किंवा उभयान्वयी अव्ययाचे पोट प्रकार आहेत. त्याला आपण गौणत्व सूचक किंवा गौणत्व बोधक असंही म्हणतो. की ज्या स्वरूपबोधक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययानं जोडलेली जी वाक्य असतात त्याला आपण मिश्र वाक्य असं म्हणतो. आता काय असते स्वरूप? स्वरूप म्हणजे येतात की असेल, म्हणजे असेल यांनी जोडलेली जी वाक्य असतील त्याला आपण स्वरूपबोधक मिश्र वाक्य म्हणतो. कारणबोधक मध्ये कारण असेल, की असेल त्याला आपण कारणबोधक मिश्र वाक्य म्हणतो. संकेतबोधक माहिती आहे तुम्हाला, जर तर असेल, जेव्हा तेव्हा असेल, जर जेव्हा अशा पद्धतीच्या शब्दांनी किंवा उभयान्वयी अव्ययाने जोडलेली वाक्य असतील तर त्याला आपण मिश्र वाक्य म्हणतो. कोणतं? संकेतबोधक मिश्र वाक्य म्हणतो. म्हणून असेल, सबब असेल, वास्तव असेल, वेगवेगळ्या पद्धतीचं हे पण गौणत्व सूचक आणि म्हणून उद्देशबोधक मिश्र वाक्य असायला त्याला म्हणून जोडलं असलं पाहिजे. आता स्वरूपबोधक की म्हणजे कारणबोधक मध्ये कारण, संकेतबोधक मध्ये संकेत दाखवलेला असतो, उद्देशबोधक मध्ये उद्देश दर्शवलेला असतो. ही सगळी वाक्य कशाचे प्रकार आहेत? मिश्र वाक्याचे प्रकार आहेत. परीक्षेला फक्त खालीलपैकी कोणतं मिश्र वाक्य आहे असं न विचारता खालीलपैकी कोणत्या हे दिलेल्या प्रश्नामध्ये जे वाक्य आहे मिश्र वाक्य ते कोणत्या प्रकारचं मिश्र वाक्य आहे अशा पद्धतीने विचारलं जातं ते आपण बघूया याच्यामध्ये. आता एक वाक्य आपण बघितलं याच्यामध्ये केवळ वाक्य बघितलं, एक उद्देश एक विधेय असतं किंवा एक कर्ता एकच क्रियापद असतं. मिश्र वाक्यामध्ये अनेक कर्ते अनेक क्रियापद असतील मुख्य आणि गौण वाक्यामध्ये. एक महत्त्वाचं याच्यामध्ये स्वरूपबोधक मिश्र वाक्य किंवा स्वरूपबोधक मिश्र वाक्य बनवताना किंवा बनताना काय करावं, कोणत्या पद्धतीचं वाक्य असेल पहा. एक इथं घेतो, शिवाजी म्हणजे शौर्य. हे एक वाक्य घेतो, शिवाजी म्हणजे शौर्य, शिवाजी म्हणजे साक्षात परमेश्वर. किंवा दुसरं एक वाक्य घेऊया आपण, 1 रुपया म्हणजे 100 पैसे. हे एक वाक्य घेतलं आपण. म्हणजे हे स्वरूप दाखवलं, शिवाजी महाराजांचं स्वरूप दाखवलं पहिल्या वाक्यामध्ये, म्हणून त्याला शिवाजी म्हणजे शौर्य म्हणजे स्वरूप दाखवलं. शिवाजी म्हणजे शौर्य स्वरूपबोधक हे असू शकतं. 1 रुपया म्हणजे 100. आता याच्यामध्ये बघा, शिवाजी महाराज एक होते आणि ते म्हणजे शौर्य होतं, अशी दोन वाक्य आहेत त्याच्यामध्ये. एक मुख्य एक गौण वाक्य आहे, म्हणजे हे मिश्र वाक्य आहे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे, 1 रुपया हे एक वाक्य आहे, म्हणजे न जोडलंय, 100 पैसे हे दुसरं वाक्य आहे.
आता 1 रुपया म्हणजे 100 पैसे हे पूर्ण झालं. शिवाजी म्हणजे शौर्य, शौर्य हे पूर्ण झालं. शिवाजी म्हणजे हे अपूर्ण वाक्य, 1 रुपया म्हणजे हे अपूर्ण वाक्य. आता याच्यामध्ये बघा, 1 रुपया म्हणजे 100 पैसे म्हणजे या शब्दानं स्वरूप दाखवलेलं आहे म्हणून त्याला स्वरूपबोधक मिश्र वाक्य असं म्हटलं जातं. पुढचं आपण कारणबोधक बघूया. याच्यामध्ये एक वाक्य लिहितो मी, मला ताप आला होता, किंवा दुसरं एक वाक्य आपण छोटंसं घेऊया समजण्याला महत्वाचं असं, मी शाळेत गेलो नाही कारण मला ताप आला होता. बघा हे वाक्य कारणबोधक म्हणजे पहिलं जे वाक्य आहे, मी शाळेत गेलेलो नाही कारण मला ताप आला होता. मी शाळेत गेलो नाही कारण मला ताप आला होता, याच्यामध्ये कारणानं जोडलेलं आहे. आणि म्हणून ज्याचं कारण आहे, मी शाळेत गेलो नाही याचं कारण काय, मला ताप आला होता, कारण दाखवणारी जी मिश्र वाक्य असतील त्याला आपण कारणबोधक मिश्र वाक्य असं म्हणतो. म्हणून अशा पद्धतीची वाक्य मिश्र वाक्यामध्ये असतात कारणबोधक. संकेतबोधक घ्यायचं असेल तर काय पहा, पाऊस पडला तर पिके येतील, बरोबर, किंवा पिके चांगली येतील असं म्हणू आपण, पिके चांगली येतील. पाऊस पडला तर पिके चांगली येतील हे लिहित असताना किंवा बघत असताना पाऊस पडला तर हे अपूर्ण वाक्य आहे, पिके चांगली येतील हे गौण वाक्य आहे, एक मुख्य आणि एक गौण वाक्य, पण जोडलेलं आहे तरनं. आणि जेव्हा जर तरनं आपण वाक्य जोडतो त्याला संकेतबोधक वाक्य म्हणतो. हे संकेतबोधक वाक्य आपण मिश्र वाक्यामध्ये घेतो. उद्देशबोधक वाक्य काय आहे पहा याच्यामध्ये, उद्देशबोधक वाक्य म्हणून मी बलवान व्हावे म्हणून व्यायाम करतो. बघा इथं उद्देशबोधक, व्यायाम करण्याचा उद्देश, मी बलवान व्हावे म्हणून उद्देश, हे आपण संकेतबोधक बघितलं वरती. हे वाक्य उद्देशबोधक आहे, मी बलवान व्हावे, मी स्ट्रॉंग व्हावे, मी सुदृढ व्हावे म्हणून व्यायाम करतो. अर्थात याच्यामध्ये म्हणून व्यायाम करतो किंवा व्यायाम करतो हे एक वाक्य झालं, मी बलवान व्हावे म्हणून हे एक वाक्य झालं, एक अपूर्ण किंवा एक गौण वाक्य झालं. याच्यामध्ये म्हणून जिकडं असेल ते गौण वाक्य, व्यायाम करतो हे पूर्ण वाक्य झालं, कोणावरही डिपेंड नसतंय, म्हणून ह्या दोन्ही वाक्याला मिळून आपण मिश्र वाक्य म्हणतो. मात्र हे उद्देशबोधक झालं. वाक्यामध्ये ज्यावेळेला एखादा उद्देश दर्शवला जातो त्यावेळेला त्याला उद्देशबोधक म्हणायचं. वाक्यामध्ये ज्यावेळेला संकेत दर्शवला जातो, ढग आले की मोर नाचेल, पाऊस पडला तर पिके येतील, अभ्यास केला तर पास होईल, उत्तीर्ण होईल, तर त्याला संकेतबोधक म्हणायचं. कारणबोधक मध्ये कसं, एखादं कारण घडलं म्हणून हे झालं किंवा हे झालं म्हणून कारण घडलं तर त्याला कारणबोधक असं म्हणतो. स्वरूपबोधक म्हणजे की म्हणजे मगाशी सांगितलेलं 1 रुपया म्हणजे 100 पैसे अशी वाक्य मिश्र वाक्यामध्ये असतात. म्हणजे 4 प्रकार झाले याच्यामध्ये मिश्र वाक्यामध्ये. संयुक्त वाक्य ही कशी ओळखायची असतात तर 2 मुख्य वाक्य एकत्र आल्यानंतर त्याला आपण संयुक्त वाक्य म्हणतो. ही दोन्ही वाक्य डिपेंड असतात एकमेकावरती, मुळीच नसतात. ही दोन्ही वाक्य स्वतंत्र असतात. ही दोन्ही वाक्य एकमेकावरती अजिबात अवलंबून नसतात. म्हणजे कसं पहा, मी बाजारात गेलो आणि भाजीपाला विकत आणला, ही 2 वाक्य आहेत पहा. किंवा दुसऱ्या वेळेला मी नाही घेतलं तरी चालेल. याच्यामध्ये हे आणीनं जोडलेलं आहे. मी बाजारात गेलो हे एक वाक्य, भाजीपाला विकत आणला हे दुसरं वाक्य. याच्यामध्ये जर तर आहे का, नाही. याच्यामध्ये कारण वगैरे आहे का, नाही. याच्यामध्ये संकेत आहे का, नाही. याच्यामध्ये उद्देश आहे का, नाही. सरळ 2 वाक्य आहेत आणि आणीनं जोडलेली आहेत. याच्यामध्ये ज्यावेळेला दोन्ही मुख्य वाक्य असतील, हे एक वाक्य आहे मुख्य वाक्य, हे एक मुख्य वाक्य आहे, हे एकमेकावरती अवलंबून नाही. आणि म्हणून मी बाजारात गेलो हे स्वतंत्र वाक्य, भाजीपाला विकत आणला हे स्वतंत्र वाक्य. ज्यावेळेला आणि या उभयान्वी अव्ययानं जोडलं जातं त्यावेळेला त्याला आपण संयुक्त वाक्य म्हणतो. आणीनं जोडलं असेल, वन जोडलेलं असेल अथवा किंवानं जोडलं असेल तर त्याला संयुक्त वाक्य म्हणतो. संयुक्त वाक्यामध्ये 2 असतील 3 असतील सगळी वाक्य मुख्य वाक्य असतात. ती एकमेकावरती डिपेंड नसतात, अवलंबून नसतात, ती पूर्ण वाक्य असतात.
आणि ज्या वेळेला एकापेक्षा अनेक पूर्ण वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात त्यावेळेला त्याला आपण संयुक्त वाक्य असं म्हणतो. आता प्रधानत्व किंवा प्रधान सूचक उभयान्वयी अव्यय कोणते कोणते असतात ते इथे लिहितो मी. आणि, व, अथवा, किंवा, आणि, व, अथवा, किंवा, पण, परंतु, म्हणून, सबब ही. आणि, व जी उभयान्वयी अव्यय आहेत त्याला आपण समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. अथवा, किंवा याला आपण विकल्प बोधक म्हणतो. विकल्प बोधक. पण, परंतु याला आपण न्यूनत्व बोधक म्हणतो. आणि म्हणून, सबब असेल याला आपण परिणाम बोधक असं म्हणतो. म्हणजे परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय. ज्यावेळेला संयुक्त वाक्य जोडतो आपण त्यावेळेला आपण या 4 पद्धतीने जोडतो. संयुक्त वाक्यामध्ये हे 4 टाइप्स आहेत, 4 प्रकार आहेत. समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय, विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय, न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय आणि परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय. याने जोडलेली जर वाक्य असतील तर ती सर्व वाक्य संयुक्त वाक्यामध्ये घ्यायची. मग असं मी सांगितलं मिश्र वाक्यामध्ये कारणबोधक, उद्देशबोधक, संकेतबोधक, स्वरूपबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली वाक्य मिश्र वाक्यामध्ये घेतो. परीक्षेला संयुक्त वाक्य येऊ शकतं, मिश्र वाक्य येऊ शकतं, त्याचे पोट प्रकार येऊ शकतात. जसं बाकीच्यांना येऊ शकत नाहीत पण या दोन्हीला येऊ शकतात. केवळ वाक्यामध्ये काय प्रकार नसतात, एकच कर्ता एकच क्रियापद साधं सिंपल वाक्य असतं, त्याला केवळ वाक्य म्हणतो आपण. याच्यामध्ये जर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे संयुक्त वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त मुख्य वाक्य एकापेक्षा जास्त मुख्य वाक्यांचा समावेश असतो, त्याला संयुक्त वाक्य म्हणतो आपण. आता समुच्चय बोधक वाक्य कशाला म्हणायचं पहा. किंवा, आणि, व, अथवा, किंवा, पण, परंतु, म्हणून, सबब या उभयान्वयी अव्ययाने आणि तीही कसली उभयान्वयी अव्यय प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली जी वाक्य असतात त्याला आपण संयुक्त वाक्य असं म्हणतो. संयुक्त वाक्य म्हणजे समुच्चय केलेला असतो. म्हणजे कसं पहा, मी शाळेत गेलो आणि दप्तर घेऊन आलो. मी बाजारात गेलो आणि भाजीपाला घेऊन आलो. किंवा राम वनवासात गेला आणि 14 वर्षांनी परत आला. किंवा व 14 वर्षांनी परत आला. अशी वाक्य होऊ शकतात. जी वाक्य आणि व या दोन्हीनी जोडलेली असतात त्याला म्हणजे अनेक वाक्यांचा समुच्चय असतो आणि व या उभयान्वयी अव्ययाने जोडलेला असतो तेव्हा त्याला आपण संयुक्त वाक्य असं म्हणतो. विकल्प बोधक वाक्य घ्यायचं असेल तर अथवा, किंवा याच्यामध्ये आणखी वा या शब्दाचा उपयोग केला जातो, उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केला जातो. तो कशा पद्धतीने बघा. विकल्प बोधक, पाऊस येईल अथवा येणार नाही, तो शाळेत जाईल वा जाणार नाही, तो आजारी पडेल किंवा चांगला होईल, म्हणजे दोन्हीपैकी एक, त्याला आपण विकल्प बोधक असं म्हणतो. तो शाळेत जाणार नाही किंवा शाळेत जाईल म्हणजे किंवानं जोडलेलं वाक्य आहे, त्याला आपण विकल्प बोधक असं म्हणतो. न्यूनत्व बोधक वाक्य कसं ओळखायचं संयुक्त वाक्यामध्ये. न्यूनत्व वाक्य म्हणजे नकार असतो त्याच्यामध्ये. मी भरपूर अभ्यास केला परंतु उत्तीर्ण झालो नाही. तो प्रचंड धावला, तो खूप वेगाने धावला परंतु त्याचा पहिला नंबर आला नाही. पण, परंतु हे यांनी जोडलेली वाक्य असतात त्याला आपण न्यूनत्व बोधक म्हणजे वाक्यात पुढं निगेटिव्हिटी असते. परिणाम बोधक काय म्हणायचं, मी व्यायाम करतो म्हणून मी सुदृढ होतो, म्हणूनच्या पुढं त्याचा इफेक्ट त्याचा परिणाम जाणवतो. मी व्यायाम केला म्हणून मी सुदृढ झालो, मी व्यायाम केला म्हणून मी पैलवान झालो, म्हणून जे पुढं येतं ते म्हणून नंतर येतं आणि अशा वाक्यांना आपण परिणाम बोधक असं वाक्य म्हणतो. तर मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य ही अतिशय महत्त्वाची आहेत. ही कशी ओळखायची तेही मी तुम्हाला सांगितलं. एक संकेतार्थी वाक्य याच्या पाठीमागे मी सांगितलं, जर ढग किंवा असं म्हणू आपण, जर आकाशात ढग असतील तर मोर नाचेल. बरोबर, हे एक वाक्य. जर तर न जोडलेलं वाक्य संकेतार्थी वाक्य, ज्या वाक्यामध्ये संकेत दर्शवला जातो, संकेत दाखवला जातो. मी अभ्यास केला तर उत्तीर्ण होईल, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी, जो गरजेल तो पडेल काय, या पद्धतीची वाक्य असतात. ती संकेतार्थी वाक्य असतात. म्हणून जर तर जेव्हा तेव्हा जो जी हे सगळे उभयान्वयी अव्यय असतील हे सगळे संकेतार्थी वाक्यामध्ये वापरले जातात. आणि बाकीची मग इतर वाक्य पण असतात त्याच्यामध्ये, थांब जरा,
ये इकडे, जा तिकडे, थांबलास का, आहेस का तिथे, जो जो वांचील ते ते लाहो, पुराणातली काही वाक्य असतात, ही बाकी सगळी वाक्य, हा गौण भाग आहे थोडासा, हे इतर वाक्यामध्ये येतं. पण साधारणपणे आपण जी आज बघितली आजच्या व्हिडिओमध्ये ती पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. आपण पहिल्यांदा बघितलं साधं वाक्य, जे थोडक्यात कोणताही उद्देश नसताना दिलेलं वाक्य असतं, त्याच्यामध्ये कोणताही हेतू नसतो, कोणताही उद्देश नसतो, त्याला आपण साधं वाक्य म्हणतो. नकारार्थी वाक्य कशाला म्हणतात? ज्या वाक्याची क्रिया नकार दर्शवते त्याला नकारार्थी वाक्य म्हणतात. ज्या वाक्याची क्रिया होकार दर्शवते त्याला होकारार्थी वाक्य म्हणतात. ज्या वाक्याचा संबंध, ज्या वाक्याचं क्रियापद काळाशी संबंधित असतं, काळ दर्शवतो, त्याला आपण स्वार्थी वाक्य म्हणतो. त्याचा उद्गारार्थी वाक्य कशाला म्हणायचं? आपसुक एखाद्या घटनेबद्दल आपल्या तोंडून जे उद्गार निघतात ते उद्गार जर वाक्यात आले तर त्याला आपण उद्गारार्थी वाक्य असं म्हणतो. ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतो. ज्या वाक्यामध्ये आज्ञा केलेली असते त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतो. ज्या वाक्यामध्ये अपेक्षा व्यक्त केलेली असते त्याला विद्यार्थी वाक्य म्हणतो आपण. साधं वाक्य एकच करता एकच क्रियापद असेल तर साधं वाक्य म्हणतो. त्याच्यानंतर मिश्र वाक्य कशाला म्हणायचं किंवा केवल वाक्य कशाला म्हणायचं? तर साधं वाक्य हे साधा उद्देश असतो, उद्देश कोणताही नसतो पण साधा अर्थ असतो त्याच्यामध्ये. केवल वाक्यामध्ये एक उद्देश, एक विधेय, एक कर्ता, एक क्रियापद. मिश्र वाक्यामध्ये मात्र एक मुख्य वाक्य प्लस एक गौण वाक्य असतं. संयुक्त वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त मुख्य वाक्य असतात, ती कुणावरही डिपेंड नसतात. मिश्र वाक्यामध्ये मात्र गौण वाक्य हे डिपेंड असतं मुख्य वाक्यावरती, मुख्य वाक्य कोणावरतीही डिपेंड नसतं. म्हणजेच एक मिश्र वाक्यामध्ये गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययानं जोडलेली वाक्य असतात, तर संयुक्त वाक्यामध्ये प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली वाक्य असतात. आणि संकेतार्थी वाक्य तर तुम्हाला माहिती आहे, याच्यामध्ये संकेत दर्शवलेला असतो. जेव्हा जेव्हा ढग येतील तेव्हा तेव्हा मोर नाचेल, जेव्हा जेव्हा आकाशात ढग जमा होतील तेव्हा तेव्हा पाऊस पडेल, जेव्हा जेव्हा मुले अभ्यास करतील तेव्हा ते उत्तीर्ण होतील, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी असतात. अशा पद्धतीची संकेतार्थ वाक्य असतात. एकंदरीत अतिशय सोप्या पद्धतीचा हा वाक्याचा प्रकार आहे. आणि या वाक्याच्या प्रकारामध्ये आणखीन एक भाग येतो, तो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. होकारार्थी वाक्य दिलं असेल तर ते नकारमध्ये कसं बनवायचं, नकाराचं होकार कसं बनवायचं, मिश्राचं केवल कसं बनवायचं, केवलचं संयुक्त कसं बनवायचं, संयुक्तचं मिश्र कसं बनवायचं. संकेतार्थी वाक्य दिलं असेल तर त्याचं उद्गारार्थी वाक्य कसं बनवायचं, उद्गार वाक्य दिलं असेल तर प्रश्नार्थी कसं बनवायचं, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, साध्या सोप्या पद्धतीने आपण घेतलेलं आहे, तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.